Hello, this is the My Artifact episode number 979. बापरे, हिवाळा झालाय सुरू. शेंबूड, नॉट शेंबूड, सर्दी डूड. Okay, hello, this is the My Artifact episode number 979. अशी तारीख आहे 13 नोव्हेंबर 2017. करीब रात्रीचे 9:30 वाजले असेल शायद. आय डोंट नो, टाईम काहीतरी झाला, लक्षात नाही. सांगू इतक्यात मी नाही का बहुत सारे डिसिजन घेऊन राहिलो आहे आणि बहुत जास्त. सर्वात मोठा डिसिजन आहे पुण्याला जायचा. जायचं, कसं जायचं, कसं राहायचं, कशाप्रमाणे वडिलांसोबत बोलवू या टॉपिकबद्दल, हा एक डिसिजन. दुसरा डिसिजन आहे का मी कोणता फोन घेऊ, मोटोरोला मोटो जी टर्बो घेऊ का तो नोकिया 808 घेऊ या. आणि तिसरं डिसिजन का मी स्नेहासोबत बोलू का नाही बोलू. आय जस्ट बिट ऑफ कन्फ्यूज. कालची रात्र मी डिसिजन करण्यामध्येच गेलो झाला. म्हणजे हा घेऊ का तो घेऊ, हा फोन घेऊ का तो फोन घेऊ, नागपूरमध्ये जाऊ का नाही जाऊ, स्नेहासोबत कॉन्टॅक्ट बनवू का नाही बनवू. इट जस्ट लाईक दॅट या. जेव्हा दोन चॉईसेस येते ना तेव्हा नाही का आपल्याला कळत नाही का करा. ओके, तर याच्यासाठी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला आहे. तर आपण आजचा आर्टिफॅक्ट नाही का आपण ज्या पद्धतीनं डिसिजन घेतलं आहे त्याच्यावर आपण काळजीपूर्वक विचार करू आणि प्रॉपर डिसिजन घेऊ. गाडीत पण कन्फर्म नाही अजूनपर्यंत, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड रोज बदलते आणि का होणार समोर आय डोंट नो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पहिलं डिसिजन आहे पुण्या. ओके, पुण्याला जायचं आहे. सो तू काही कर बंधू या, तू कुछ भी कर ले, तुला पुण्याला जावंच लागेल. एनी हाऊ तुला जावंच लागेल. तू असं म्हणशील का मला जॉब नागपूरला भेटन, तर डूड भेटन. चान्सेस बहुत कमी आहे. ॲटलिस्ट 30% चान्सेस आहे आणि 70% नाही आहे चान्सेस या. 30% म्हणजे की सर काही आता रिक्रुटमेंट काढन वगैरे, तर तेव्हा काही होऊ शकते, नाही तर आय डोंट नो बहुत जास्त प्रॉब्लेम होईल हां. हे एक आहे. दुसरं आहे की काय म्हणतात जॉब यस. तर पुण्याला जातं लागेल या. फर्स्ट ऑफ ऑल नाही का आपण म्हणजे आपल्याला पहिले स्वतःला कळायला पाहिजे की आपण पुण्याला कशासाठी चाललो आहे. जॉबसाठी चाललो आहे का फिल्म मेकिंगसाठी, फिल्म स्कूलसाठी या. मेन पॅरामीटर आहे फिल्म स्कूल. सो फिल्म स्कूलला जाण्यासाठी आपल्याला पुण्याला जाणं मस्ट आहे. ओके, ठीक आहे. सो तर पुण्याला जायचं आहे, तर मग तिथे जाऊन आपल्याला ॲटलिस्ट पैसाच लागेल ह्या. कॅल्क्युलेशन मी सगळंच केलं आहे राव या. म्हणजे ॲटलिस्ट 30,000 रुपीज लागन, 30,000 रुपये लागन मला. तर 30,000 रुपये. प्रॉब्लेम हा आहे का मी वडिलांसोबत या विषयावर मी कसा काय बोलू. मी आय जस्ट बीन सो स्केर्ड. मी वाट पाहून राहिलो आहे की हा केव्हा कोर्स खतम होते किंवा काही. कारण सांगू आता हे जसं जसं हळूहळू कोर्स सुरू आहे ना, त्यामुळे मला थोडी बहुत तरी आशा आहे राव या. पुण्याला गेलं म्हणजे एक प्रकारे कम्प्लिटली डिसअपिअर्स होऊन जायचं आहे का आपल्याला इथून काही जॉब लागन बा. त्यामुळे आपल्याला पुण्यामध्येच ट्राय करावं लागेल. सो कटी आता ड्राफ्टिंग राहिला आहे, तर मी त्याला खिचतो करीब 15-20 दिवस, महिनाभर तरी खिचतो. डिसेंबरपर्यंत तरी खिचतो चांगला आरामात या. आणि मोस्टली याच्यानंतर सगळ्यांचे कोर्स पण झाले खतम. प्रोजेक्टचे पण खतम झाले आहे, प्रफुलचे पण सगळेच कोर्स झाले आहे खतम या.
तर बेसिकली सगळ्यांना आता जॉबचीच इम्पॉर्टन्स आहे. सो बेसिकली हे सगळेजण फोर्स करणं जॉबसाठी, तर त्यासोबत मी पण राहीन का आहे का कुठे जॉब वगैरे, तर सम हाऊ भेटन तर इट विल बी रिअली गुड. ओके, यस. अनदर थिंग की हां काय म्हणायचं आहे, यस, म्हणजे जोपर्यंत आहे क्लास तोपर्यंत मी राहतो आणि तोपर्यंत हा टॉपिक मी वडिलांसोबत डिस्कस करत नाही. सो तोपर्यंत तरी पुण्याला जाणं थोडंसं तरी पॉज आहे, म्हणजे ॲटलिस्ट महिनाभर तरी. सो तेवढे दिवस थोडासा पॉज आहे. तर पुण्याला जायचंच आहे आणि याच्यामध्ये काही हे नाही आहे की फॉल्ट नाही आहे की तुला पुण्याला नाही जावं लागेल, यासाठी तुला का करायचं आहे. याच्यामध्ये काही फॅक्टर्स नाही आहे. तुला जायचं आहे 100% कन्फर्म आहे, तुला जावंच लागत आहे. मग तिथे गेल्यावर तू भिवून का झाला पुण्यासाठी? व्हाय यू आर सो स्केअर्ड अबाउट पुणे? म्हणजे तुला वाटते का की तुला तिथे गेल्यावर खूप स्ट्रगल वगैरे करावं लागेल? डूड, तू 30,000 घेऊन चालला, 20,000 रुपये पगडी, 5,000 रुपये जेवण, 20,000 रुपये पगडी आणि त्यातच रेंट आला. तर रेस्ट ऑफ दी 5,000 रुपये उरते तो ट्रॅव्हलिंग खर्च. तर 1 महिन्याचा गेला. नेक्स्ट मंथपासून तुला किती पैसे द्यावं लागेल? 5,000 रुपये. तर वडिलांना थोडंसं म्हणणं, आणि ऑफकोर्स दे कॅन हेल्प यू यार. माझी अशी कंडिशन आहे राव का सांगू, वडिलांनी असं टॉपिक म्हणलं ना की बाबू ड्युटी पाण्यावर लाग आता यावेळेस. सो आय जस्ट सो स्केअर्ड. चला आता आपल्याला जे काही करायचं आता हातपाय मारायचेच आहे. आणि मला असं वाटतं राव का चला आपण वडिलांना कितीक त्रास द्यावं यार, कितीक त्रास द्यावं. म्हणजे किती की आता रिटायरमेंट होत चाललं आहे वडिलांचं, आणि वडिलांना कितीक वेळ आपण पैसे मागणार आहे? नो नो नो, डेफिनेटली नॉट यार. तर तू 1 महिना आहे ना, तर 1 महिन्यात काही ना काही जुगाड लावू शकते ना भाऊ. या 1 महिना समजा तुला काही नाही झालं ना, तर मॉलमध्ये सफाईचं काम कर. काही असं याच्यामध्ये गिल्ट फील करण्याचं काही कारण नाही. जस्ट तुला पैशाची गरज आहे, लेट्स डू इट. स्वप्नाला अचीव करण्यासाठी आपण खूप खालून सुरुवात करावं लागते. सो लेट्स डू इट. प्रत्येकानं खूप मोठी मदत भेटते राव, आपल्याला तशी भेटत नाही. बट स्वतःमध्ये मोठे इरादे आहे आपल्या मनामध्ये, आणि हे इरादे घेऊन आपण चाललो आहे. स्वतःमध्ये एक विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, आणि खूप सारे स्वप्न आहे. या सगळ्यांना घेऊन मी समोर चाललो आहे. सो याच्यामध्ये काही भ्यायचं कारण नाही. समोर जे काही होईल, जे काही येईन, त्याला आपण फेस करू, आणि समोर आपण आपले जे टार्गेट्स आहे त्याला अचीव करण्याचा प्रयत्न करू. राईट, व्हेरी राईट. याच्यामध्ये काही असं न सांगण्यासारखं असं काही आहेच नाही. ओके, येस. अनदर दॅट की ठीक आहे, यू आर सो स्केअर्ड अबाउट पुणे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? तू वडिलांना पैसे तरी वडिलांना मी 30,000 रुपये मागू कसे यार? म्हणजे वडिलांची सॅलरी आहे काय 46,000, याच्यामध्ये मी 30,000 रुपये मागू तर 16,000 रुपयात आपले वडील कसे काय मॅनेज कराल? आता राईट नाव नाही का तुला आता इतका तर त्रास द्यावा लागेल. म्हणजे ॲटलिस्ट महिनाभर आपल्या फॅमिलीला थोडासा त्रास होईल, बट इतका त्रास द्यावा लागेल. कारण तू म्हणशील का मी निघून पण जाईन, असं समजून घे ना की तू सीधा मरून राहिला आहे. आणि आता मेल्यानंतर तर आता काही आईवडिलांना खर्च करावा लागेल, जस्ट लाईक मयतीचा खर्च किंवा 3रा दिवस जर जेवण वगैरे राहील, तर तेव्हा वडिलांचे काहीतरी 15-20 हजार रुपये खर्च होईल. असं समजून घे 10,000 रुपये एक्स्ट्रा केले बा तर 30,000 रुपये. सो असंच बस. कारण त्याच्यानंतर तू तो वापस नाही येणार आहे. डेफिनेटली. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राहा. पुण्याला जा, ओके ठीक आहे, बट वापस नाही यायचं आहे. वापस बिलकुलच नाही यायचं आहे. एवढं लक्षात ठेव बॉस. तुला जे काही करायचं आहे तिथंच करावं लागेल. हातपाय मारणं, फुटपाथवर झोपणं,
जेवणं नाही जेवणं, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. एक वेळचा तू पुण्याला गेला की बॉस तू गेला. वापस आला म्हणजे तू सक्सेसफुल होऊनच आला, नाही तर डूड तू आनाही मत, बिलकुलच नाही या. आणि तू वापस आला म्हणजे झालं डूड. मग तू नाही का स्वतःला गिवअप कर आणि जस्ट तू स्वतःचा नाही का जीव घेऊन टाक या. मला नाही वाटत अशी कंडिशन येईल म्हणून, कारण इतका तर कॉन्फिडन्स आहे राव माझ्यावर का मी काही ना काही मी आपलं जुगाड पाणी करूनच घेईन. यस, वापस बेटा जाना ही मत. ओके ओके यस. पुण्याच्या अगोदरच एकदम तो भेवाडून राहिला. नो म्हणजे मी भेवाडून नाही राहिलो, मी एक फेअर पॉईंट सांगून राहिलो की असं नाही करायचं आपल्याला या. आपल्याला एक वेळा गेलं का गेलं. तुला काय वाटते नागपूरप्रमाणे होईल? नो, नागपूर इज जस्ट नॉट दॅट थिंग डूड या. नागपूरमध्ये मी रोज जातो रोज येतो, असं काही खास वगैरे काही वाटत नाही या. आणि तुला खरं वाटत असेल की आपण नागपूरवरून वापस आलो तर माईट बी आपण पुण्यावरून वापस येईन. नो, नागपूरवरून आलो ते आपल्याला पुण्याला जासाठीच मी नागपूरवरून वर्धेला आलो. वेल सिरियस टॉपिक आहे थोडासा. आपण मला वाटते आपण आणि नाही का मी हे करू शकतो राव या. म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस मला माहीत पडलं की माझे क्लासेस झाले खतम आणि आता मला घरी बसायचं आहे, ऑफकोर्स डूड मी दुसऱ्या दिवशी प्रतीकला फोन करीन. मला काही जागा वगैरे असेल तर सांग भाऊ, ओके ठीक आहे, रूम वगैरे शोधून ठेव, काही पगडी वगैरे किती लागेल पैसा सांग मला किती लागते, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगायचं की वडील माझी अशी अशी कंडिशन आहे, मला पुण्याला जायचं आहे. व्हॉटएव्हर जे काय होईल, थोडेसे रागवेल वगैरे, बट तुला जायचं म्हणजे जायचं आहे. आणि एक प्रकारे जॉब आहे त्यामुळे तुला जायचं आहे या उद्देशाने सांग. मग वडील काही ना काहीतरी प्रयत्न करेलच. 30,000 रुपये या, 30,000 रुपये घेतले का सरळ पुणा आणि देन लेट स्टार्ट. ओके ओके. डिसिजन कॉम्प्लिकेटेड आहे बट फोकस राहा की तुला पुण्यालाच जायचं आहे, दुसरं काही ऑप्शन आहे नाही. ओके ओके ठीक आहे. तर दुसरं आहे मोबाईल कोणता घ्यायचा, नोकिया 808 घ्यायचा की दुसरा घ्यायचा. दुसरा म्हणजे एक स्मार्टफोन वगैरे. ओके, हे काफी थोडंसं आपण टेक्निकली विचार करू. नोकिया 808 तुला लहानपणापासून आवडते या. लहानपणापासून म्हणजे की जेव्हा तो आला 2012मध्ये 2012मध्ये तो फोन लॉन्च झाला नोकिया 808, जो मला बहुत ही जास्त आवडते. त्याचं डिझाईन त्या फोनमध्ये तुला का आवडते? फर्स्ट ऑफ ऑल त्या फोनमध्ये आवडते मला त्याचं डिझाईन. नोकियाचे सॅम्बियनचे डिझाईन्स आहे ना, नोकियाचे फोनचे डिझाईन्स आहे ना, ते मला इतके आवडते का आत्ताही पण आवडते. नोकिया N73 मी घेतला राव या. कशासाठी घेतला? जस्ट बिकॉज इट्स डिझाईन या. कारण त्याचं डिझाईनच इतकं मस्त आहे ना डूड, इतकं मावलं आहे ना की बस इतकं इम्प्रेस करून टाकते का बहुतच जास्त. आजकालच्या फोनमध्ये डिझाईनमध्ये काहीच फरक राहिला नाही. हां म्हणजे हार्डवेअर आणि आतमध्ये सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस वगैरे आणतात आणि एक फोन बिकेम स्मार्टफोन जरी बनतो तरी पण डिझाईनमध्ये ते काहीच आणत नाही या. कोणताही फोन घे, कोणताही नवीन फोन घे, सिमिलरच असतो. एक टच कीपॅडवाला 4 या 5 इंचचा फोन, 5-5.5 इंचचा फोन ना, टचवाला. यस, डिझाईनमध्ये काही खास असं वेगळं काही दिसत नाही या. बट त्यावेळेसचे नोकियाचे जे फोन होते ना, काय डिझाईन होते यार, एक से एक बडकर. स्लाईडवाला, क्वार्टरी कीपॅडवाला, टच, अजून त्याच्यानंतर असे इतके मस्त मस्त फोन ना डिझाईनमध्ये बहुतच. त्यामुळे नाही का मी याचा फॅन झालो आहे आपल्या नोकिया फोन्सचा. आणि नोकिया 808 बिलकुल त्याच पायदानवर खरा उतरते.
कारण नोकिया 808 इज वन ऑफ द मोस्ट पण आता समजा जर नोकिया 808 घेतो म्हणलं ना तर तो फायदा नाही आहे म्हणजे काय की नोकिया 808 इट्स बिट ऑफ एक प्रकारे खूप जास्त हे म्हणजे कसं आहे की समजा जर मला पुण्याला जायचं नसतं तर डेफिनेटली मी तो फोन बाय केला असता आणि ॲक्च्युली एक कस्टमर भेटला आहे जो मला वाव इज दिस स्नेहा डूड practically it looks like Sneha but she's not because she is fat. I don't know यार एवढ्या दुरून तर काही कळतच नाही नजर इतकी जास्त तीव्र नसते आपली हां तर काय सांगायचं आहे हां नोकिया 808 इन 2018 आता 2018च म्हणता येईल कारण आता 17 तर खतमच झाला आहे तर 2018मध्ये हा नोकिया 808 एक प्रकारे मागे पडेल आता तू कोणत्या गोष्टीसाठी मोबाईल घेऊन राहिला हे पकड पहिले मी मोबाईल घेऊन राहिलो आहे डाउनलोडिंगसाठी दुसरं आहे टेक्स्ट रायटिंग म्हणजे मला स्क्रिप्ट लिहिण्यासाठी वगैरे ओके आणि माझे 2 सिम कार्ड आहे ते 2 सिम कार्ड एका फोनमध्ये राहण्यासाठी ओके आणि गाणी ऐकण्यासाठी थोडे बहुत इंटरनेट मी चालवणारच नाही डाउनलोडिंग म्हणजे फक्त वायफायवर डाउनलोड करणं बाकी तर काही नाही नो व्हॉट्सॲप नो फेसबुक नो नथिंग कुछ भी नाही आणि गाणे बस गाणे व्हिडिओ एखादी पिक्चर वगैरे पाहिला तर पाहिला तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे हे नोकिया 808 पूर्ण करू शकते का मला गाणे ते ऐकता येईल 32 GB सपोर्ट आहे सो आय कॅन माझ्यापाशी ऑलरेडी कार्ड आहे सो गाणे सपोर्ट होईल व्हिडिओ वगैरे जास्त HD वाले बघता येणार नाही जसे MKV फॉर्मॅटमध्ये कारण हा सॅम्बियन फोन आहे सॅम्बियन बेल आहे आणि याच्यामध्ये नाही का काही सिलेक्टिव्ह फॉर्मॅटच सपोर्ट होतात जस्ट लाईक AVI MP4 MKV फाईल सपोर्ट होत नाही ठीक आहे तर व्हिडिओमध्ये थोडा एक वांदा आहे ओके अजून दुसरं आहे की याच्यात इंटरनेट ब्राउज वगैरे करता येणार नाही डेफिनेटली आपल्याला इंटरनेट तर करायचंच नाही बट डाउनलोडिंग तुला डाउनलोडिंग तर करायचं आहे कारण समजा जर तुला वायफाय खूप भेटून राहिले रेल्वे स्टेशनवर बहुत सारी वायफाय भेटते आणि तुझं नाही का एक प्रकारे पिक्चर डाउनलोड केलं का एक प्रकारे कसं की मग मी पिक्चर खूप जास्त बघतो सो बेसिकली मला पिक्चर तर पाहिजे नास अनदर थिंग का मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आता हे का आयफोनमध्ये नाही का नेहमी कॅमेरा ऑन करून रेकॉर्ड करणं ठीक तर आहे एक प्रकारे असं काही वाईट नाही आवाज पण रेकॉर्ड होते व्हिडिओ पण दिसते साईज पण कमी राहते इट्स गुड बट कसं आहे की नेहमी एकदम नाही का जो कॅमेरा नाही का एकदम पोर्ट्रेट मोडवर पकडा लागते एकदम सरळ ना आडवा ना तिरपा इट जस्ट लाईक दॅट सो तर त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी पण तो फोन सपोर्ट नाही करणार ओके दुसरं आहे त्याच्यानंतर डाउनलोडिंग तुला करता येणार नाही त्याच्यामध्ये नोकिया 808मध्ये uTorrent सपोर्ट होत नाही सो यू कॅन डाउनलोड ऑन देअर ओके हू इज दिस गाय हा कोण आहे हा बंदा नाही हा नाही रे ॲक्च्युली तो नाही का स्नेहासोबत राहते तो एक बंदा प्रसन्नजीत आगलावे फेसबुकवर मी एक प्रकारे म्हणजे कसं आहे की तो तिच्या फोटोमध्ये टॅग असतो ना तर टॅग केल्यावर माहीतच पडते का तो बंदा कोण आहे त्याचं नाव माहीत पडलं प्रसन्नजीत आगलावे आय डोंट नो हू इज दॅट गाय मे बी कझिन ऑर समथिंग लाईक दॅट फ्रेंड तर नाही आहे कझिन आहे शायद कारण ती आणि तिच्यासोबत एक बहीण पण आहे तिची जे त्या साईडला असते आणि सोबत तो पण असतो सो तिघंजणं मिळून ते नेहमी कुठतरी संध्याकाळी हँगआउट करतात आय डोंट नो कुठतरी बट ओके नोकिया 808 यस
नोकिया 808 या साऱ्या गोष्टी तर ओके ठीक आहे, डाउनलोड करता नाही. अजून कोणत्या गोष्टी तुला पाहिजे? स्क्रिप्ट पण लिहिता येणार नाही या, कारण त्याच्यामध्ये गुगल इडियाटिक कीबोर्ड आहे नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रिप्ट तर बिलकुल लिहिताच येणार नाही. डेफिनेटली नॉट. यस. ओके. त्याच्यानंतर आहे त्यात फक्त आपल्याला गाणे ऐकता येईल, बस हा एक फॅक्ट आहे. फक्त गाणे ऐकण्यासाठी तू तो फोन घेऊन राहिला. गाणे आणि डिझाईन ॲक्च्युली कसं आहे की तो फोन तुला भेटणारच आहे या, समहाऊ पुढे जाऊन तुला भेटणारच आहे, कारण तुला तो फोन आवडते आणि तो तुला भेटणारच आहे. यस. आणि मी जरी घेतला असता राईट नाव, मी या साऱ्या कंडिशन ॲक्सेप्ट केल्या असत्या की मला व्हिडिओ नाही पाहायचा आहे, स्क्रिप्ट लागेच तर मी आयफोनवर लिहून टाकली असती आणि आर्टिफॅक्ट एपिसोड पण आयफोनवर केला असता या, बाकी काही प्रॉब्लेम नाही. फक्त गाण्याचा इश्यू होता, तो सॉल्व करून राहिला तो नोकिया 808, तर तरी मी घेतला असता. बट कसं आहे की त्याची प्राईस नाही का, ज्या कस्टमरकडून मी घेऊन राहिलो आहे तो बंदा म्हणतो 10,000 रुपये. यस. तर 10,000 रुपयात मी एक चांगला स्मार्टफोन घेऊ शकतो या, म्हणजे 10,000 रुपये नोकिया 808मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा बेटर आपण 10,000मध्ये खूप चांगला एक स्मार्टफोन घेऊ शकतो. आणि राईट नाव समजा जर मी 10,000 रुपयात काही कोणती गोष्ट घेतो म्हणलं तर डूड, समोर मला पुण्याला पण जायचं आहे, त्याच्यात पण पैसा लागेल. सो मी या साऱ्या गोष्टी आता तर हे अफोर्ड करू शकत नाही या. राईट नाव मला कोणता 4 या 5,000 रुपयाला कोणता एक स्मार्टफोन जरी भेटला सेकंड जरी, तर मी काम भागवू शकतो. सो आता राईट नाव नोकिया 808 थोडासा कॅन्सल कर या. समजा जर ज्या कस्टमर आहे त्यांनी प्राईस थोडीशी कमी केली, 7पर्यंत जरी केली, तेव्हा मी काही विचार करू शकतो. बट आय डोंट थिंक, कारण मी आजच बोललो त्या व्यक्तीसोबत, तर तो म्हणे की नोकिया 808 भाई मैं 10,000 के नीचे नहीं बेचूंगा बोले. ठीक आहे बॉस या. सो ओके. आणि डूड तुला तो भेटणार आहे फोन, याला काही हे नको करू, समोर जाऊन तुला तो फोन भेटणारच आहे. सो डोंट बी अ गिल्टी. लागेच आपण नोकियाला स्पेशल रिक्वेस्ट करू, आपण एक समोर जाऊन फिल्म मेकर बनणार आहे डूड. मला त्याचा पूर्ण विश्वासच झाला आहे का मी एक समोर जाऊन फिल्म मेकरच आहे या, कारण ज्याप्रमाणे मी विचार करतो आणि इतका कॉन्फिडन्स झाला आहे स्वतःमध्ये का बस मी असंच म्हणतो का डूड आपण एक फिल्म मेकरच आहे. आणि फिल्म मेकर म्हणलं का मग पैसाच पैसा, आणि पैसा म्हणलं का मग नोकिया 808 का चीज आहे राव. ते तर आपण नोकियाच्या जिथे ऑफिस आहे मेन ऑफिस त्यांच्यापाशी तर राहतेच, त्यांचे स्वतःचे मॉडेल तिथून घेऊ लागेल, काही प्रॉब्लेम नाही. यस. ओके. त्याच्यानंतर सो नोकिया 808 घ्यायचं नाही तर मग फोन तर घ्यायचा कोणता. आज मी ॲक्च्युली OLXवर बघितला, वर्धेत एक बंद आहे जो विकून राहिला आहे मोटो G3. बेटर आहे, 5,500मध्ये चांगली डील आहे. सो इट्स गुड आणि तो माझे सारे सॅटिस्फॅक्शन पूर्ण करते. आता स्मार्टफोन म्हणलं तर स्क्रिप्ट पण लिहू शकतो, गाणे ऑफकोर्स, त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ पण जे काही पाहायचे ते पाहू शकतो, आणि इवन तो 4G फोन पण आहे. सो काही डाऊटच नाही, एव्हरीथिंग इज क्लिअर. सो या. सो उद्या मी त्यासोबत डील करतो आणि उद्या तो फोन घेऊन टाकतो. 5,500 रुपये आहे या. ठीक आहे. ओके. आता हे झालं, पुन्हा झालं आणि नोकिया 808 कॅन्सल झालं या. तर आता तिसरं आहे, स्नेहासोबत कॉन्टॅक्ट वाढवू का या. दॅट्स अ रिअली नाईस क्वेश्चन या. हे रिप्रेझेंट करते राहू. आता आपण नाही का थोडंसं दिमागाने आन्सर देण्याचा प्रयत्न करू. ओके. त्याच्या अगोदर आपण थोडंसं मुतून घेऊ या बॉस. अपने को तो मुतना है. असं कोपऱ्यामध्ये जा, खूपशा पेन आहे, कोणाला काही दिसत नाही, आरामात हलकाशा पोंगा अटकला चैनीमध्ये, पोंगा अटकला त्या पायची पातर नवराचा बाल. एका हाताने मुतता नाही येत. ठीक आहे, प्रयत्न करतो. ॲक्च्युली नाही का मुताच्या वेळेस नाही का दोन्ही हात पाहिजे, कारण एक हात आहे माझ्या मोबाईलला सपोर्ट करून आहे, दुसरा हात आहे त्याने मी माझा पोंगा धरून आहे. सो
कसं की ते इलास्टिक आहे ना चड्डीची, ते एक प्रकार नाही का पोंग्याच्या ज्या वेन आहे जिथून आपलं युरिन निघते त्याला ब्लॉक करत आहे, म्हणजे एक प्रकारे टाईट आहे. सो मी प्रॉपरली मुतलो का नाही माहीत नाही, मुतलो तसं म्हणा. या थोडंसं खाली तर वाटते. ओके ठीक आहे. तू टेरेसवर मुतला बँचोत? मुतलो तर मुतलो बॉस. या एक मिनिट चेंज मुतलो म्हणजे काय डूड, हप्त्यातून एक वेळा मुततो आणि टेरेसवर मुतणं काही इतकं जास्त काही खूप जास्त वियर्ड आहे असं काही विचार वगैरे नको करू. या हां अनदर थिंग, या व्हॉट अबाउट स्नेहा तामगाडगे? डूड सच में विचार करूंगे तू ह्या दिवशी विशालला जे म्हणलं ना बिलकुल तेच रिपीट कर. या एवढा विचार कर की स्नेहा तामगाडगे शी इज नॉट इन टू युअर लाईफ. या आत्ता तरी ती तुझ्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, कारण तुला समोर जाऊन टार्गेट्स अचीव करायचं आहे. आणि कसं मला वाटते राव की समजा जर स्नेहा तामगाडगे आपल्या लाईफमध्ये आली आणि कसं आहे, मी नाही का आतापर्यंत नाही का मी फक्त माझा विचार करून राहिलो, माझ्या वेने विचार करून राहिलो आहे की मला प्रेफर होईल का नाही ती. या बट ती मला प्रेफर होईल का नाही नो. कसं आहे, एक प्रकारे एक गोष्ट लक्षात ठेव. या ह्या दिवशी मी तिला भेटायला बोलवलं, शी से नो. ओके ठीक आहे. चॅटिंगमध्ये मी तिला हलक्याने म्हणलं की पुन्हा कुठे भेटशील का, समजा तुझं जमेल तर. ते म्हणे भेटू कधीतरी. सो दॅट मीन्स शी डझंट हॅव एनिथिंग फॉर मी. सो आणि बार ती फक्त एकच विचारत आहे का कोणती व्हॅकन्सी आहे का तर मला सांगशील. सो बेसिकली ती मला फक्त वापरण्याचा उद्देशाने चॅट करत आहे डूड. सो डोंट गेट रिअली इमोशनल टू हर, बिलकुलच नाही, कारण ती तुझा वापर करत आहे जस्ट व्हॅकन्सीसाठी. वापर म्हणजे एक प्रकारे जस्ट विचारत आहे. या आणि वापर नाही करत आहे ॲक्च्युली, हा शब्द रॉंग आहे असं नाही म्हणायला पाहिजे, बट शी डझंट हॅव फिलिंग्स फॉर यू. दॅट्स द रिअली राईट आन्सर. यू हॅव, बट या रिलेशनशिपमध्ये तू फक्त एकटा आहे, ती नाही आहे. सो हा विचार करूनच तू समोर स्टेप घे. आणि स्टेप ही आहे की स्नेहा तामगाडगेला तू जास्त अप्रोच करण्याचा प्रयत्न नको करू. या तुला तिच्या DPशी मतलब आहे ना, बस DP डाउनलोड कर, खुश राहा. नाही बिलकुल नाही. आणि समोर तिचा आला आहे काही मेसेज वगैरे, कॅज्युअली आन्सर दे, ओके ठीक आहे, यस. या त्याला बडा अजीब आहे यार. झाला कसं आहे, आत्तापर्यंत नाही का माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या मुली आल्या आल्या म्हणजे मला आवडते अशा खूप साऱ्या मुली आहे. जस्ट लाईक प्रियंका चौहान, आकांक्षा माळोदे, प्रिया पाटील, प्राजक्ता हागोने, अजून या हे तर आहे. आणि त्याच्यानंतर ते स्नेहा तामगाडगे. स्नेहा तामगाडगे ॲक्च्युली पहिलेपासून आहे, म्हणजे सर्वात पहिला नंबर तिचा लागते, स्नेहा तामगाडगे. त्याच्यानंतर आकांक्षा माळोदे, त्याच्यानंतर पहिले स्नेहा तामगाडगे, त्याच्यानंतर येते आपली ही कोण नाव काय यार, प्रियंका चौहान. त्याच्यानंतर येते आकांक्षा माळोदे आणि 4th नंबरवर येते प्रिया पाटील आणि 5th नंबर येते प्राजक्ता हागोने. सो मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की हे कोण कोण लेडीज आहे आणि आपल्या लाईफमध्ये हे कुठे भेटले होते. या बट ॲक्च्युली स्नेहा तामगाडगे तिथं 10th पण 10वी नाही, म्हणजे 1st to 4th, 4th to then 5th to 10th,
10वी नंतर हे 11वी 12वी ट्युशनमध्ये सोबत होती या. तरीही तुला असं काही खास वाटलं नाही तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये या. इट्स रिअली नाही. हां इट्स अ रिअली गुड पॉईंट या. म्हणजे तेव्हा मला नाही का काहीच वाटायचं नाही राव तिच्याबद्दल. इट जस्ट सो वियर्ड. रियुनियनपासून खूप फिलिंग यायला लागली. रियुनियन अगोदर असं काहीच नव्हतं या. नथिंग डूड. कुछ भी नाही था. डेफिनेटली नॉट. आणि रियुनियन नंतर असं का झालं आपल्या डोक्यामध्ये या. बट रियुनियन अगोदर तू काही एक्सप्रेस केलं होतं का तिच्याबद्दल. म्हणजे असं काही म्हणजे कसं की लहानपणी कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये तिच्यासाठी एक जागा होतीच राखीव म्हणून या. आणि आफ्टर कसं आहे की 4th 5th स्टँडर्ड 7, 8, 9, 10 त्याच्यानंतर 11वी 12वीमध्ये नाही का ती जागा राखीवच होती. बट याच्यावर नाही का कवरअप चढलं होतं दुसऱ्या मुलींचं. जस्ट लाईक प्रियंका चव्हाण, आकांक्षा माळोदे. बट ते एक प्रकारे असं वाटलं की फेड होत आहे. म्हणजे कॉलेज खतम, ट्युशन खतम, शी इज गॉन. ओके आता राईट नाव नाही का हे ऐकून घे. आपण एक प्रकारे हे करून घेऊ, एक्सपेरिमेंट करू आता राईट हिअर राईट नाव. कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे, आपल्याला फक्त मनातली गोष्ट आहे. ओके प्रियंका चव्हाणला तू 10th स्टँडर्डमध्ये खूप जास्त लाईक करत होता. राईट. आता तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. सेम बिलकुल एक्झॅक्ट सेम. आता मला स्नेहाबद्दल इतकं जास्त आहे म्हणजे फील वाटत आहे. बट तेव्हा 10th स्टँडर्डमध्ये मला काहीच वाटत नव्हतं. बिलकुल नथिंग डूड. कुछ भी नाही. नेवर एवर या. सो व्हॉट इज दॅट. म्हणजे हे काय आहे राव. इट जस्ट म्हणजे समजा जर पुन्हा कोणती प्रियंका चव्हाण समजा पुन्हा माझ्या क्लोज टू आली का सेम फिलिंग काही ना काहीतरी जनरेट होईल माझ्या डोक्यामध्ये. आय डोंट नो डूड. म्हणजे हा नाही का हा लव आणि प्यार आणि क्रश करण्याचा हा जो फंडा आहे ना काफी अनक्लिअर असतो यार. या म्हणजे आपलं दिमागाने घेतलेले डिसिजन कसे प्रॉपरली असतात. हां म्हणजे तू राईट आहे तर राईटच आहे या. लाईफ टाईमसाठी तू राईटच राहणार आहे. आपल्या दिलने घेतलेले डिसिजन नाही का काफी चेंजेस होत राहते. म्हणजे जस्ट लाईक हां ही आवडते मग आता नाही यार ही नाही आता ती आवडते. नाही आता ती नाही ती आवडते या. आय डोंट नो का होणार माझ्यासोबत. आणि म्हणूनच मी ना काही एक प्रकारे पॉज घेतला आहे. कारण समोर पुण्याला जाऊन अजून काही भेटलं आणि समोर जो आपल्या करिअरमध्ये तर बॉस याच्यापेक्षा बहुत भयानक येणार आहे. आणि तेव्हा पण आपल्या कोणत्या मुलीवर दिल लागलं. विचार कर ना ह्या. सो व्हॉट इज दॅट. म्हणजे आपण कन्फर्म कोण नाही राहू एका कोणत्या गोष्टीवर. म्हणजे असं तुला वाटते का आपला म्हणजे जो पार्टनर आहे म्हणजे या आय कॅन से दॅट या आय डेफिनेटली सेड दॅट बिकॉज आय एम गोईंग टू मॅरेज या. कारण मी लग्न करणार आहे. कारण जास्त वेळ नाही. जसं मला डेस्टिनी क्रॅकआउट झाली आफ्टर आय मेक बायनरी कोड ट्रप्सी मी लग्न करून टाकेन. कारण मला एक अवतार कोरा म्हणजे एक डॉटरची खूप जास्त गरज आहे जे कॅरेक्टर रिप्रेझेंट करणं अवतार कोराचं या. सो मला कसं माहीत पडेल का शी इज द वन या. म्हणजे दॅट इज द वन. म्हणजे मी कोणत्या मुलीसोबत हँगआउट करून राहिलो का तिच्याबद्दल थोडं नजदीक जास्त वाढली का असं बेटर फील व्हायला का शी इज द रिअली नाईस थिंग फॉर मी. आणि आफ्टर दॅट ते वेळ गेल्यानंतर किंवा ती डिसअपिअर झाल्यानंतर मग रिअलाईज झालं यार ती तर नव्हती यार. व्हॉट इज दॅट थिंग आय डोंट नो. तर बेटर आहे आपण तू या फंडात नाही का आतापर्यंत तू पडला नाही ना बेटर आहे तू समोर पण नको पडू या. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. छोटी गोष्ट नेहमी लक्षात ठेव. छोटी गोष्ट नेहमी चांगली असते. ज्याप्रमाणे तुझा कॉन्टॅक्ट स्नेहा दामगडे सोबत होत आहे छोट्या प्रमाणात आहे बट तुला आवडून राहिला आहे ओके ठीक आहे. समहाऊ थोडा तो कॉन्टॅक्ट समजा तो मोठ्या प्रमाणात झाला तर विचार कर ना की असं होऊन जाईल की इट जस्ट डझंट फील राईट ह्या. म्हणजे असं वाटेल का शी इज नॉट दॅट कॅरेक्टर. तू ज्याप्रमाणे विचार करून राहिला की ते कॅरेक्टर आहे बा ही राहणार नाही राहू या.
सो जो स्नेहा तांबोळीचा विषय आहे ना, तो जस्ट पॉज ठेव, बोलण्यासाठी बोलून ठेव, फोटो हे कर, आणि ज्याला तू पिन मार्क केला आहे ना त्याला अनपिन करून टाक. या सिम्पल थिंग आहे, जास्त काही हे नाही. अनपिन करून टाक. व्हॉट्सॲपवर जी जेवढी खाली जाईल तेवढी बेटर आहे. यस, शोधण्याचा प्रयत्न कर, रेडीमेड घेण्याचा प्रयत्न नको करू. ओके, या दॅट्स रिअली राईट. आणि आता राईट नाव काय आहे? राईट नाव तुला काय करा. हां, आणि अजून एक, टूरपर्यंत तू राहू शकते का? टूर चालला आहे 9 तारखेला, 9 किंवा 10 तारखेला. तर मला पण नाही माहीत. या ॲक्च्युअली नाही का, आता या 1-2 महिन्यामध्ये माझ्यासोबत का होणार आहे, आय रिअली डोंट नो. या प्रॅक्टिकली से आय रिअली डोंट नो, कारण सो मच हॅपन, काही पण होऊ शकते राव. सो आय जस्ट वेट फॉर दॅट. आणि काय होऊ शकते म्हणजे तुला माहीत नाही का होणार आहे म्हणून? माहीत आहे राव, बट कसं ॲक्सेप्ट करायला डोकं तयार नाही. म्हणजे हे होईल बा, त्यासाठी आपलं डोकं तयार नाही. दॅट्स द वन आय एम टॉकिंग अबाउट. ओके ओके, जास्त न बोलता आपण आज एवढंच बोललो आहे. या आपले आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत चांगले होऊन राहिले राव. या इतक्यात तर बहुतच मस्त, कारण खूप मस्त बोलून राहिलो आहे राव. म्हणजे पहिले तरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये जस्ट युजली का झालं का नाही, रिअली स्टुपिड थिंग, अँड देन शट डाऊन. या बट इतक्यात नाही का, मी आर्टिफॅक्ट एपिसोडला काफी सिरियसली घेतो आहे, आणि बहुत चांगल्याने आर्टिफॅक्ट एपिसोड होऊन राहिले राव. या आणि ज्याप्रमाणे नाही का मी ज्या सिच्युएशनमधून गुजरून राहिलो आहे ना, आय नीड, म्हणजे कसं माझं मन हलकं करण्यासाठी नाही का मला या कोणत्या गोष्टी बोलायच्या होत्याच. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत चांगला आहे राव, कारण मला बोलता ते येते माझ्या मनातल्या गोष्टी. सो इट मेक्स मी रिअली नाईस. या म्हणजे असं एक प्रकारे वाटते की या कोई तो है जो मेरी बात सुन रहा है. दॅट्स इट. बाकी काही हे नाही राव, बाकी काही इश्यू नाही. कोणी भेटन, कोणतं लाईफ पार्टनर भेटन, कोणतं करिअर भेटन, कोणता मोबाईल भेटन, या तुला सगळंच भेटणार आहे, सगळंच अचीव करणार आहे तू. जस्ट वेट अँड वॉच. येस, आणि कॉन्फिडन्स तर इतका वाढला आहे बॉस की बहुतच जास्त राव, की बिलकुल एकदम फील करून राहिलं की आपणच फिल्म मेकर आहे, बहुतच जास्त. आणि हे कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल नाही, डेफिनेटली नॉट. या एक प्रकार असा कॉन्फिडन्स आहे ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे. या बट अजूनपर्यंत आपण पुण्याला गेलो नाही, आणि समोर कोणत्या गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड आहे, आणि आपण ज्या रेसमध्ये आहे त्याच्यामध्ये खिलाडी किती आहे हे पण अजूनपर्यंत माहीत नाही. सो who knows what could happen, so just go for it. Okay, go. So this is the end. This is the my artifact episode number 979. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.